आजही आपल्या समाजात एक असा विषय आहे ज्यावर अनेक घरांमध्ये उघडपणे बोललं जात नाही। एक अशी नैसर्गिक प्रक्रिया जी नसती तर मानवजातीचं अस्तित्व शक्य झालं नसतं, पण तरीही अनेक ठिकाणी तिला अपवित्र मानलं जातं। होय, आपण बोलतोय मासिक पाळीबद्दल। आजही देशातील अनेक भागांमध्ये मासिक पाळी आलेल्या महिलांना 5 दिवस वेगळं बसवलं जातं। त्यांना स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नसते, देवघराला हात लावण्यास मनाई असते, काही ठिकाणी तर मंदिरात जाण्यावरही निर्बंध असतात। पण तुम्हाला माहीत आहे का, याच भारतात अशीही काही राज्ये आहेत जिथे मुलीची पहिली मासिक पाळी म्हणजे लाजेची किंवा लपवण्याची गोष्ट नसते, तर तो एक आनंदाचा क्षण, कुटुंबाचा उत्सव आणि समाजाचा सण असतो। मुलीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचं स्वागत अगदी लग्नासारखं थाटामाटात केलं जातं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील अशा काही राज्यांबद्दल जिथे मासिक पाळीला अपवित्र नव्हे तर स्त्रीत्वाचा उत्सव मानलं जातं। नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की पिरियड्स म्हणजेच मासिक पाळी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे। याच प्रक्रियेमुळे स्त्रीला मातृत्व प्राप्त करण्याची क्षमता मिळते। पण अनेक शतकांपासून समाजात याभोवती विविध समज, गैरसमज निर्माण झाले आहेत। काही ठिकाणी महिलांना या काळात वेगळं बसवलं जातं, धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जातं आणि त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं। मात्र भारतातील काही संस्कृती याकडे अगदी वेगळ्या नजरेने पाहतात। त्यांच्या मते मुलीची पहिली मासिक पाळी म्हणजे तिच्या बालपणातून स्त्रीत्वाकडे झालेला प्रवास आहे आणि म्हणूनच तो साजरा करण्यासारखा क्षण आहे। अशाच काही राज्यांबद्दल आपण बोलत आहोत जिथे मासिक पाळीला सणासारखं साजरं केलं जातं। यातील पहिलं राज्य आहे आसाम। आसाममध्ये मुलीची पहिली मासिक पाळी आली की तुलोनिया बिया नावाचा समारंभ केला जातो। विशेष म्हणजे हा सोहळा अगदी लग्नासारखा साजरा केला जातो। नातेवाईकांना आमंत्रण दिलं जातं। महिला एकत्र येऊन मुलीला हळदीच्या पाण्याने स्नान घालतात, तिला सुंदर कपडे घालून सजवलं जातं। या काळात मुलीला आराम दिला जातो आणि तिच्या आयुष्यातील नव्या टप्प्याचं स्वागत केलं जातं। आसामबरोबरच कर्नाटकातही स्त्रीत्वाचा उत्सव साजरा केला जातो। कर्नाटकमध्ये या परंपरेला ऋतुशुद्धी किंवा ऋतुकला म्हटलं जातं। मुलगी आता मोठी झाली आहे याची समाजाला जाहीर माहिती देण्याचा हा एक प्रकार मानला जातो। यावेळी मुलीला विशेष साडी परिधान केली जाते। नातेवाईक आणि महिला मंडळी एकत्र येऊन तिच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात। हा समारंभ मुलीच्या आत्मविश्वासाला बळ देणारा मानला जातो। तमिळनाडूमध्ये पहिल्या मासिक पाळीचा सोहळा मंजल नीरट्टू विजा म्हणून ओळखला जातो। या दिवशी घरात उत्सवाचं वातावरण असतं। नातेवाईकांना निमंत्रित केले जातं। मुलीला रेशमी साडी, दागिने घालून सजवलं जातं। विशेष पदार्थ बनवले जातात आणि सर्वजण मिळून तिच्या आयुष्यातील या नव्या टप्प्याचं स्वागत करतात। ओडिशामध्ये तर चक्क 3 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो। ओडिशामध्ये या परंपरेला राजा पर्व असं म्हटलं जातं। हा उत्सव 3 दिवस चालतो। या काळात मुलीला कोणतंही काम करावं लागत नाही, तिला विश्रांती दिली जाते। 4थ्या दिवशी विशेष स्नान घालून नवीन कपडे परिधान केले जातात। ही परंपरा स्त्री शरीराचा आणि तिच्या जैविक क्षमतेचा सन्मान करणारी मानली जाते। आंध्र प्रदेशातही मुलीच्या पहिल्या मासिक पाळीनिमित्त पेड मनिषी पंडगा हा समारंभ आयोजित केला जातो। पहिल्या आणि 5व्या दिवशी विशेष कार्यक्रम होतात। कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक मुलीला शुभेच्छा देतात, तिला भेटवस्तू दिल्या जातात आणि तिच्या आयुष्यातील या बदलाचं स्वागत केलं जातं। पण मग प्रश्न पडतो, एकाच देशात एकीकडे मासिक पाळीला अपवित्र मानलं जातं तर दुसरीकडे त्याच गोष्टीचा सण साजरा केला जातो, असं का? याचं उत्तर आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये दडलेलं आहे। वेगवेगळ्या समाजांनी स्त्री शरीराकडे वेगवेगळ्या नजरेनं पाहिलं। काही ठिकाणी निर्बंध आले तर काही ठिकाणी त्याच प्रक्रियेला सन्मान आणि उत्सवाचं रूप दिलं गेलं। मंडळी, मासिक पाळी ही ना लाजेची गोष्ट आहे ना अपवित्रतेची, ती जीवन निर्माण करणाऱ्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे। आज विज्ञानाच्या युगात आपण महिलांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्या सन्मानाबद्दल आणि त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियांबद्दल अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे आणि कदाचित म्हणूनच भारतातील या परंपरा आपल्याला एक वेगळा विचार करायला भाग पाडतात। जिला अनेक ठिकाणी अपवित्र मानलं जातं, तिचाच काही समाजांमध्ये उत्सव साजरा केला जातो।
या परंपरांबद्दल तुमचं मत काय? मासिक पाळीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. फिलिंग्स मनातल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.